श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जर तू देवाकडे काही मागत असशील आणि देव तुला ते देत नसेल तर लक्षात ठेव, देव तुला तू जे मागत आहेस त्यापेक्षाही सुंदर असे देणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जर काही देवाकडे मागत असाल तरी देव तुम्हाला जे हवे ते देत नाही. या उलट देव तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच देत असतो. लक्षात ठेवा, देवाला सर्व काही दिसत असतं, त्याच्यापासून काहीही लपलेलं नाही आहे बाळांनो. देवाला सर्व काही हे दिसतच असते. लक्षात ठेवा, निसर्गाचा म्हणजेच ब्रह्मांड तुमचे जीवन घडवत असतो. तुम्हाला कोणत्या वेळी काय हवं आहे काय नको हे सर्व निसर्गाला माहीत असतं. तुमच्या चांगल्यासाठी निसर्गसुद्धा प्रयत्न करत असतो. निसर्गालासुद्धा तुम्हाला सर्व काही चांगलेच द्यायचे असते. निसर्ग फक्त तुमची वाट बघत असतं की तुम्ही किती वेळ संयमाने राहू शकता. निसर्गसुद्धा तुमची परीक्षाच घेत असतं. त्यामुळे तुमची कृती, तुमचे बोलणे, तुमचे वर्तन नेहमी योग्य ठेवा. तुम्हाला कितीही दुःख असू द्यात, नेहमी लक्षात ठेवा, दुःखाला बाजूला सारून सुख आणण्याची क्षमता ही फक्त तुमच्याकडेच असते. तू जर का मनात विचार केलास तर तुझ्या सर्व दुःखात तर तू स्वतः मार्ग काढू शकतोस. तुझ्यामध्ये ती क्षमता आहे. देवसुद्धा तुमचे कष्टच पाहत असतो. तुम्ही संकटांमध्ये काय करता ते बघत असतो. तुम्ही दुःखात काय करतात हे सुद्धा देव बघत असतो. त्यामुळे दुःखात जास्त वेळ घुटमटत बसू नका. माझ्यावरतीच एवढे संकट का, देव माझीच परीक्षा का बघतोय, एवढे माझ्यावरती दुःख का, असं म्हणत रडत बसू नका. निसर्गसुद्धा तुम्हाला पाहत आहे. तुम्ही हारताय का रडताय हे सुद्धा ते पाहत आहे. तुम्ही कसे वागताय हे सर्व निसर्ग पाहत असतो. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला तुझे सर्व दुःख संकट माहीत असतात, पण आम्ही आधी पाहत असतो या संकटातून तू कसा वागतोस, काय करतोस, हे सर्व काही आम्ही बघत असतो. तू संकटांना कसे सामोरे जातो हे आम्हाला पाहायचे असते. आम्हाला असे वाटते की तू तुझ्या दुःखातून बाहेर पडले पाहिजे. तू तुझे आयुष्य सुखात घडवण्यासाठी काय करतोस हे आम्हाला पाहायचे असते. त्यामुळे तू दुःखाची चिंता करू नकोस. आम्ही एखाद्याला तेवढेच दुःख देतो जेवढे तो स्वतः पेलू शकेल. त्यामुळे आम्ही तुलाही तेवढेच दुःख दिले आहे. आम्हाला माहीत आहे तू हे दुःख पचवू शकशील आणि यातून तू मार्ग काढून बाहेर निघशील. निसर्गालासुद्धा तेच हवे आहे. निसर्गसुद्धा तुला सर्व काही चांगलंच देत असतो. तो तुला काहीच कमी पडू देत नाही. तू सुद्धा लक्षात ठेव, दुःखाचा विचार करत बसू नकोस. दुःखाचा विचार करत रडत बसू नकोस. माझ्यावरतीच एवढे संकट का हा विचार करू नका. स्वामी म्हणतात, स्वामी तुम्हाला या संकटातून नक्कीच बाहेर काढतील. तुम्ही फक्त घाबरून जाऊ नका, थांबू नका, लढत राहा. श्री स्वामी समर्थ.